बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। 13 तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आपण गोळ्या औषधं घेणार नाहीत, वैद्यकीय उपचार घेणार नाहीत असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। आज मनोज जरांगे पाटील त्यासोबतच महादेव जानकर, तुपकर आणि रोहित पवार हे या अन्नत्याग आंदोलनाच्या ठिकाणी बच्चू कडू यांची भेट घेणार आहेत। बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू सध्या उपोषणाला बसलेले आहेत। पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो। खराडे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि कलेक्टरांनी बावनकुळे सोबत बोलणं करून घेतलं। पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू। मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना फक्त बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही। कारण उपोषण सुरू असताना जे काही यातना होतात, जो काही क्लेश होतो, हा आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निश्चित सकारात्मक असला तरी तुमची तब्येत महत्वाची आहे। तुमच्या आंदोलनाला मी या महाराष्ट्रातल्या ओबीसी, विजयंती, एसबीसी, शोषित, वंचित, शेतकरी समाजाच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर असा पाठिंबा देत आहे।